मी एक शब्द वापरला की AR अंतोले यांच्या नंतर सरपंचांची बाजू घेणारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राहिलेल्या मानधन मानपान जो काही दिलेला आहे संजू भाऊ तो यांच्याच कालावधीत थेट निवडणुकीचा निर्णय कोणाचा आहे तर तो देवेंद्र फडणवीस साहेबांचा. थेट निवडणुकीमुळे त्या गावातला योग्य व्यक्ती निवडून येतोय. नाहीतर मग गुंडाळ याचा मेंबर पळवायचा त्याचा अमक करायचं हे धंदे बंद झाले ना. सरपंच पदाला फार स्ट्रॉंग केलंय त्यांनी. तुम्हाला एवढं स्ट्रॉंग केलंय की 2 सदस्य सांभाळले तरी मी तुम्हाला भेटत नाही. नाहीतर तुम्हाला कवच घालवायचे साधा बहुमताने म्हणा लगेच हाकला. म्हणजे गावातली जी अस्थिरता आहे गावामध्ये झिंजावाले गुंडपैकी आता एखादा वार्ड बनवतानाच काही जणांनी असे वार्ड बनवायचे. आता वार्ड नाही काहीच नाही. मग गावातले वाळूवाले गुंड गुंठा मंत्रीवाले गुंड हे सगळे एकत्र होणार आणि गरीब माणसाला निवडूनच येऊन देणार. हे सगळ्यात महत्वाचं काम जर कोणी केलं असेल लोकांमधून सरपंच निवडीचा निर्णय हा देवेंद्र फडणवीस साहेबांचा निर्णय. एक आहे की ते फार काय त्यांच्या फुशारक्या मारीत. मी सुद्धा आहे. मी माझ्या फार फुशारक्या मारीत. मी शिर्डीच्या अधिवेशनाच्या बाबतीत सगळा पाठपुरावा माझा. मी कधी बोंबललो का पुढं कधीच नाही. आता हे संतोष देशमुखच्या बाबतीत तुम्ही माझ्यावर खुश होता. कुर्डवाडीचं प्रकरण कुणी उचललं सर्वात अगोदर ह्या फाकड्याने उचललं. नाही तर ते सुद्धा म्हणजे कोपर्डीचं प्रकरण सगळ्यात आधी मी उचललं. दुसरं कोण नव्हतं. त्या लेकराचा अंत्यविधी मी केला. पोस्टमार्टम मी केलं. ते दलित वस्तीवर धावून निघालेले लोक त्यांच्या आडवा मी झालो. पण मी पिक्चर मध्ये कमी येतो बरं का. आता जरा ह्या 4 दिवसात पिक्चर मध्ये आलो. 4च दिवसात माझं ओरिजिनल अंग मी दाखवलं. त्याची कारण आहेत मागं काही थांबाय. 2099 ला मी निवडून आलो. 2004 पर्यंत मुंडे साहेब पुढे बसलेले असायचे. मी 5व्या 6व्या बाकावर होतो. मी आणि देवेंद्र फडणवीस साहेब दोघं जण. तर त्यांचा सगळ्यांचा ओळखल्यावर जे टाइम भेटेल त्यात मी बोलायचं. नंतर 2005 ला मी कमळावर गेलो गाड्याकडे. त्याच्यामुळे भाषण करायचं संबंधच नाही. आमच्या वाट्याला येतच नव्हतं. भाजपकडून नावच जात नसे ना वर. मग आम्ही तसेच राहिले 9 पर्यंत. 9 ला घड्याळाकडून निवडून आलो तर सत्ताधारी पक्षात बोलणं कमी काम नेमकं कोणतं होतं. त्या कालावधीत सिनामेकरी करायची होती मला. 5 पासून मी त्या कामाला लागलो. सिनामेकरी हे जे पाणी वाट्याचं आपल्या 5.68 TMC हे आणायचं होतं. ते पळत राहिलो. दगड खाल्ले त्या कोणत्या पळचे. हे काय प्रतिभा भाषण करीत होती. प्रतिभा 2014 मी गेल्यानंतर काल का परदेशीच काम चालू झालं ना कुंटेफळचं. 10 वर्ष कुंटेफळ तसंच्या तसं राहील. एखाद्या माणसाला पाडण्याचे किती विपरीत परिणाम होतात हे तुम्ही ओळखून घ्या. मला पाडलं आपल्याच मतदारसंघाने 10 वर्ष. काय रे हरवंडी ते त्या नॅशनल हायवेची काय अवस्था आहे. पैठण ते पंढरपूर काय अवस्था आहे. काय वाट्याला काय आमच्या शिरूर ऑक्सिजन न्यायला सुद्धा रस्ता नव्हता. काय वाईट अवस्था शिरूर तालुका. गरीबातला गरीब केला. सोमनाथ तुझा आनंदगावचा तलाव वाढवूनच देतो. उंचीच वाढवतो. लवकर वाढ. हातखेळ पारगावला सुद्धा पाणी आणतो. आणि मी मातोरी आणि तिंतरवणीच्या जे टॉप भोगस पारगाव ह्याच्या सगळ्या टॉपचं जे असेल ना तिथं सुद्धा पाणी आणून टाकणार. सगळे गाव जरी मला मत नाही दिले तरी त्यांचे काम करणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.